आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। शिंदखेडा शहरासाठी उड्डाणपुलाची मागणी, सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले निवेदन। शिंदखेडा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 12च्या रुंदीकरणाच्या प्रस्तावित कामामुळे व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शहरात उड्डाणपूल उभारण्याची मागणी करण्यात आली। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री धुळे, जिल्हाधिकारी धुळे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या नावे निवेदन देण्यात आले। हे निवेदन शिंदखेडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियंता पंकज भांबरे यांनी स्वीकारले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शिंदखेडा शहरातील भगवा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पाटण चौफुलीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 12च्या विकासासाठी सुमारे 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे। शहराच्या विकासासाठी होणाऱ्या कामाचे स्वागत असले तरी रस्त्याच्या रुंदीकरणामुळे स्थानिक व्यापारी व नागरिकांच्या हितावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त आहे। निवेदनानुसार संबंधित रस्त्यालगत असलेल्या व्यापारी व व्यावसायिकांना 15 मीटर अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत। काही ठिकाणी अतिक्रमण हटविण्याची कारवाईही करण्यात आली आहे। मात्र अनेक दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने त्यांच्या मालकीच्या व सातबारा उतार्यावर नोंद असलेल्या जमिनीवर असल्याचा दावा निवेदनकर्त्यांनी केला आहे। शिंदखेडा हे तालुक्याचे प्रमुख व्यापारी केंद्र असून येथील बाजारपेठेवर हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे। मोठ्या प्रमाणात दुकाने व प्रतिष्ठाने बाधित झाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। शहराच्या भविष्यातील विकासाचा विचार करून संबंधित मार्गावर उड्डाणपूल उभारण्याचा पर्याय शासनाने गांभीर्याने विचारात घ्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। उड्डाणपूल झाल्यास वाहतूक सुरळीत होईल, अपघाताचे प्रमाण कमी होईल, बाजारपेठेचे अस्तित्व टिकून राहील आणि शहराच्या सौंदर्यात भर पडेल असेही निवेदनात नमूद करण्यात आले। तसेच व्यापारी, दुकानदार, रुग्णालय, मेडिकल, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान शहराच्या विकासाबरोबरच स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेचे संरक्षण होणेही तितकेच महत्त्वाचे असल्याने या मागणीबाबत शासन काय भूमिका घेते याकडे शिंदखेडा शहरवासियांचे लक्ष लागले आहे। यावेळी ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र पाटील, प्राध्यापक चंद्रकांत डागा, प्रकाश चौधरी, भूषण पवार, मनोज गुरव, शोभाताई पाटील, महेंद्र गिरासे आदी उपस्थित होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी धुळे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद